चालू ठेवला होता. 9 लाख माणसं मारली गेली. दर 11वा मनुष्य मारला गेला होता. म्हणजे हिंदुस्थानला हाच जर निकष लावायचा, हीच कसोटी लावायची असती, तर त्यावेळी इंग्रज गेला त्यावेळी किती लेकुरे होती? 40 कोटी हिची लेकरे ही तर लेकुरवाळी. यापैकी 4 कोटी लोक द्यावे लागले असते बळी. स्वातंत्र्याचं मूल्य इतर राष्ट्रांनी अशा प्रकारे दिलेलं होतं. प्रत्येक गोष्टीचं पाप माप आम्ही इंग्रजाच्या पदरात घालतो. प्रत्येक खापर त्याच्या डोक्यावर आम्ही फोडत असतो. म्हणून याची चर्चा करणं आवश्यक झालं. आम्हाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळी जो भारत मिळाला होता आणि इतरांना अक्षरशः भग्न झालेले, उद्ध्वस्त झालेले, बेचिराग झालेले, ओसाड झालेले, अक्षरशः वाळवंट बनलेले देश त्या नेत्यांच्या वाट्याला आलेले होते. आणि तिथं आज सोन्याची नगरी पराक्रमाने, कष्टाने, नेतृत्वाने त्या ठिकाणी उभी केलेली आपण पाहतो. ह्याचं एक गमक आपण पहा की ह्या कापसाचा पुरवठा जपान, पादाक्रांत झालेल्या जपानमध्ये दर डोळी कापूस किती आज उपलब्ध आहे? 110 पौंड आणि भारतामध्ये 7 पौंड आहे. मी इतर राष्ट्रांचे आकडे मुद्दाम सांगणे टाळलं कारण ती प्रगल्भ राष्ट्र आहे. आता आपण दुसरी एक कसोटी घेऊ. ही याची आहे की कशाची? की आपल्याकडे म्हणे शीत अलीकडे ग्रीन रेव्होल्यूशन झालेली आहे, हरित क्रांती झालेली आहे. त्याचे नगारे सदैव बडविले जात असतात. मी आपल्याला सांगतो त्याचं एक गमक असं आहे की या देशामध्ये शेतकऱ्याला किती प्रमाणामध्ये खतं उपलब्ध झालेली आहे. हिंदुस्थानमध्ये खत 5 पौंड आहे, जपानमध्ये 120 पौंड आहे. मी फक्त मुद्दाम आशियातील एक राष्ट्र घेत आहे, इतर राष्ट्रांचे आकडे सांगत नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की हिंदुस्थानात जगात सर्वात मोठा कोळशाचा साठा आहे. सोव्हिएट रशिया सोडला तर हिंदुस्थानात सर्वात मोठा कोळशाचा साठा आहे. आणि एवढं असून आज परिस्थिती अशी आहे की पश्चिम जर्मनीमध्ये कोळशाचं उत्पादन दरडोई कसं होत असतं? 14,000 पौंड दरडोई आहे. आणि हिंदुस्थानामध्ये सर्वात मोठा साठा असलेल्या भारतामध्ये 236 पौंड आहे. इंग्रजाला जाऊन 20 वर्षे झालेली आहे. स्पेनसारख्या मागासलेल्या देशामध्ये हे 700 पौंड आहे आणि भारतामध्ये हे 236 पौंड आहे. ही कुठली मी ही जी माहिती आपल्याला सांगत आहे त्यात लक्षात घ्या की आधुनिकतेची जी काही कसोटी आहे त्यामध्ये कोळसा, त्यामध्ये पोलाद, त्यामध्ये विद्युत शक्ती यांचा वापर ते राष्ट्र किती करत असतं हे याची गमक आहे. नुसता आकडा सांगला टनाने तर असं सांगता येईल की आपण इतके कोटी टन निर्माण करत असतो. परंतु ही कसोटी महत्त्वाची नसती. खरी कसोटी आहे की 52 कोटीच्या राष्ट्रामध्ये दरडोई हे किती उत्पादन असतं आणि किती हे खर्च होत असतं, किती याचा उपयोग होत असतो, ही खरी कसोटी असल्यामुळे या विशिष्ट पद्धतीने हे आकडे बनवून मी आपल्यासमोर सांगत आहे. आता विद्युत शक्ती बघा. विद्युत शक्ती ही आधुनिकतेचं एक लक्षण आहे, हे एक चिन्ह आहे प्रगतीचं. पश्चिम जर्मनीमध्ये हे किती होत असतं किलोवॅट्स दरडोई? पश्चिम जर्मनीमध्ये 11,293 आहे. कॅनडामध्ये 8,000 आहे. अमेरिकेमध्ये 6,000 आहे. न्यूझीलंडमध्ये 4,000 आहे. इंग्लंडमध्ये 4,000 आहे. जपानमध्ये 2,500 आहे आणि भारतामध्ये 84 आहे. विद्युत शक्तीचा वापर हा असा आहे. आता मी पोलाद घेतो. आधुनिकता, आधुनिक सामर्थ्य, आधुनिकरण हे सर्वथैव पोलादावर अवलंबून राहणार आहे. आणि हिंदुस्थानमध्ये जे लोखंडाचे साठे आहेत ते अमेरिका, रशिया यांच्या खालोखाल 3ऱ्या क्रमांकाचे आहे. म्हणजे हे जे शक्तीचं गमक आहे ते आम्हाला निसर्गाने, भूमातेने उपलब्ध करून दिलेलं आहे. पोलाद आज अमेरिकेमध्ये 121 दशलक्ष टन म्हणजे 12 कोटी टन निर्माण होत असतं. दरडोईच आपण पाहू. अमेरिकेमध्ये पोलादाचा दरडोई वापर किती आहे? 634 किलो आहे. जपानमध्ये 513 आणि जपानला हे सगळं बाहेरून आणावं लागतं. आपल्याकडे निसर्गाने आपल्याला पोलाद निर्माण करावं लागतं, परंतु त्याला जी खरीच संपत्ती लागते ती आपल्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. पण जपानकडे नसताना सुद्धा 513 किलो, जर्मनीमध्ये 476 किलो, ऑस्ट्रेलियामध्ये 448 किलो आहे, कॅनडामध्ये 446 आहे आणि भारतामध्ये अमेरिकेचं 634 आणि भारतामध्ये 13 किलो आहे.
हे पोलादाचं गमक झालं. ॲल्युमिनियम आकडा न सांगला तर बरं. अमेरिकेमध्ये दरडोई हा 14 आहे. कॅनडासारख्या छोट्या राष्ट्रामध्ये 42 किलो आहे आणि भारतामध्ये 200 ग्रॅम्स म्हणजे 1 किलोचा 5वा हिस्सा आहे. तांब ही गमक घेत जाऊ. कॅनडामध्ये 42 पाऊंड, भारतामध्ये 1/4 पाऊंड दरडोईला आहे. टिन आपल्या देशामध्ये पहा. वेस्ट जर्मनीमध्ये जगातून आणून दरडोई उपयोग 677 किलो म्हणजे जवळजवळ 1350 पाऊंड आणि हिंदुस्थानामध्ये 14 पाऊंड असं आहे. सिमेंट आधुनिकतेचे हे दुसरं चिन्ह आहे. हे हिंदुस्थानात किती आहे मी पहिल्यांदा सांगतो आपल्याला की पश्चिम जर्मनीमध्ये हे किती किलोग्रॅम आहे? 2000 किलोग्रॅम आहे. हिंदुस्थानामध्ये 217 किलोग्रॅम आहे. आणि शेवटी आधुनिकतेचे जे हे मानदंड आहे मधले मी सोडून देतो, आपल्याकरता ही पानं आणली होती, परंतु एकदम इतकी निराशा नको. शेवटी सांगतो एक आधुनिकतेचं हे असं आहे की दर 10,000मध्ये मोटरी जगात कुठं किती असतात, रेडिओ किती असतात आणि टेलिफोन, ह्या गोष्टी थांबून आम्ही पाहून पुढच्या चर्चेला लागू. हे असं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये दर 10,000 किती मोटरी आहेत? दर 10,000 माणसागणित ऑस्ट्रेलियामध्ये 310 मोटरी असतात. हिंदुस्थानामध्ये दर 10,000 1 मोटर असते. पण मोटर श्रीमंताची आपण सोडून देऊ. दर 10,000 टेलिफोन्स किती असतात? ऑस्ट्रेलियामध्ये 2,600 असतात. पश्चिम जर्मनीमध्ये दर 10,000 माणसामागे 6,000 टेलिफोन असतात. अमेरिकेमध्ये 5,500 आहेत आणि भारतामध्ये म्हणजे वशिला असेल तर दर 10,000 लोकांमागे 19 टेलिफोन असतात. आता रेडिओ हे काही चैनीचं साधन आहे असं मी म्हणणार नाही आहे. टेलिफोनच्या बाबतीत मी समजू शकेन, मोटरीच्या बाबतीत मी समजू शकेन, परंतु रेडिओ हे ज्ञानाचं साधन आहे, माहितीचं साधन आहे, राष्ट्रीय एकात्मकतेचं हे प्रचंड बलशाली असं एक साधन आहे असं मी मानतो. आणि हे हिंदुस्थानात किती आहे? दर 10,000 भारतीयामागे हिंदुस्थानामध्ये 17 रेडिओ आहेत, जर्मनीमध्ये हे 3,000 आहेत, ब्राझीलसारख्या मागासलेल्या लोकांमध्ये हे 1,500 आहेत. मित्र हो, मी या ठिकाणी हे आकडे सांगितले त्याचं कारण मुख्य असं होतं की सामान्यतः असा आरोप करण्यात जात असतो की ही मंडळी देशातील प्रगतीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून निराशेचेच पोवाडे गात असतात. इथे फक्त एकच मी सांगणार आहे, जगाच्या बाजारात, आर्थिक बाजारात हिंदुस्थान कुठं राहणार याचं अत्यंत सुंदर विश्लेषण शर्मा श्रायवर नावाच्या एका फ्रेंच पंडितांनी केलेलं आहे. आणि जग 21व्या शतकाच्या शेवटी कसं जाणार आहे त्याचं चित्तविदारक एका बाजूला आमच्या दृष्टीने आणि चित्तथरारक जगाच्या दृष्टीने त्या पंडितांनी चित्र काढलेलं आहे. एक नवा समाज त्या ठिकाणी जन्माला येणार आहे. स्टीव्हन्सननी ज्यावेळी स्टीम इंजिन तयार केलं आणि वॅटने, त्यावेळी एक औद्योगिक क्रांती झाली. अणुबॉम्ब निर्माण झाला, त्यावेळी दुसरी क्रांती झाली. आणि आज अवघी मानवता 3ऱ्या क्रांतीच्या आर्थिक उंबरठ्यावर उभी राहिलेली आहे. ही क्रांती 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 5 राष्ट्रामध्ये पुरी होईल. ही 5 राष्ट्र म्हणजे अमेरिका, जपान, कॅनडा, स्वीडन आणि संभाव्यतः पश्चिम जर्मनी असेल. पण पश्चिम जर्मनीला हा मान मिळेल अशी खात्री नाही आहे. आणि ही झाल्यानंतर काय होणार आहे? ही ज्यावेळी क्रांती पुरी होईल त्यावेळी काय होईल ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी त्या ठिकाणी जीवन असं बदललेलं असेल की 4 दिवसांचा आठवडा झालेला असेल. वार्षिक सरासरी उत्पन्न हे त्या 4 राष्ट्रामध्ये 3.5 लाख रुपयांचं झालेलं असेल. म्हणजे आमच्या राष्ट्रपतीच्या पगाराच्या तिप्पट पगार हा सामान्य व्यक्तीला प्राप्त झालेला असेल. एक नवं जीवन, नवा समाज त्या ठिकाणी निर्माण झालेला असेल. हे 4 राष्ट्रामध्ये होईल. सोव्हिएट रशिया, इस्रायल, पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया ही पुढारलेली औद्योगिक राष्ट्र होती. आणि हिंदुस्थानला या आखाड्यात घातलेलं आहे. हिंदुस्थान ही 19व्या शतकामध्ये जी क्रांती इतर जगामध्ये झाली त्या क्रांतीच्या परिसरामध्ये आलेला असेल. जगामध्ये ज्यावेळी 3 क्रांत्या पुऱ्या झाल्या असतील, औद्योगिक क्रांत्या, त्यावेळी भारत 19व्या शतकातील क्रांतीच्या परिसरामध्ये, अंगणामध्ये कदाचित आला असेल, माझघरामध्ये नाही, असा निकष त्यांनी दिलेला आहे. आर्थिक बाबीमध्ये हिंदुस्थान कुठं उभा राहतो हे मी या ठिकाणी आपल्याला जाता जाता उल्लेख करून सांगितलेला आहे. हे ऐकल्यानंतर मनामध्ये तुमच्या आणि आमच्या
तुमच्या मनामध्ये कसं येईल की खरंच आम्हाला काही तरुण उपाय नाही का? खरंच अशीच पिछेहाट होत राहील का? खरं असं अधूनच होऊन आम्हाला जगासमोर उभं राहावं लागेल का? सदैव भारताला असंच भिक्षांदेही व्हावं लागेल का? हिंदुस्थानमध्ये 1947 साली जितके लोक अशिक्षित होते, अध्यक्षांनी क्षमा करावी, त्यापेक्षा अधिक अशिक्षित लोक आज हिंदुस्थानात आहेत. आज हिंदुस्थानमध्ये 34 कोटी जनता ही संपूर्णतः निरक्षर अशी आहे. जगामध्ये मानाचं स्थान ज्या राष्ट्राला हवं असेल त्याला ज्या प्रमाणे ज्ञानाची कास धरावी लागेल, पराक्रम करावा लागेल, त्याचप्रमाणे आर्थिक आघाडीवर प्रचंड असा पराक्रम करावा लागेल, विक्रम करावा लागेल. आज हिंदुस्थानामध्ये आर्थिक आघाडी ही कोंडी झालेले पाणी असावं, साठवलेलं पाणी असावं, तशा प्रकारचं हे जीवन आहे. आणि आम्ही रोज जे आकडे सांगतो, कोण हरित क्रांतीचे ढोल बडवतो, कोण औद्योगिक प्रगतीचे नगारे वाजवतो, हे सांगत असताना ही गोष्ट कबूल केली पाहिजे की हिंदुस्थानातील तुरुंगात जितका खर्च दरडोई कैद्यामागे होतो त्यापेक्षा बहुसंख्याक हिंदी जनतेचं दरडोई उत्पन्न हे कमी आहे. हिंदुस्थानमध्ये असे पेन्शनर लोक आहेत की ज्यांची पेन्शन ही ₹1.5 आहे. मी आपल्याला सांगतो की सांगलीच्या एका पेन्शनरने मला हे पत्र लिहून कळवलं होतं की आय अंडरस्टँड मिस्टर नाथ पै दॅट यू टेक इंटरेस्ट in the downtrodden. I am one of them. I served 35 years in a state and my annual pension is ₹1.08. Please tell me what I can do, how I am to look after a family of 7 people, how in my old age I am to survive with this pension. कदाचित मुलगा असेल, कदाचित मुलगी असेल, आज कोणीतरी नोकरी करून बिचाराच्या या म्हातारकाळी वृद्धापकाळी त्याची काठी ठरली असेल, त्याला वाचवत असतील. परंतु ही वस्तुस्थिती बहुसंख्याक भारतीयांच्या वाट्याला आलेली आहे. हे विदारक चित्र आहे. एका बाजूला अन्यत्र होणारी प्रगती आणि एका बाजूला हे सांडपाणी आपल्या वाट्याला आलेलं. लष्करी सामर्थ्य हे आर्थिक बळावरच अवलंबून असतं. जगाच्या रणक्षेत्रावर भारताला मानाचं स्थान मिळवायचं असेल तर मनगटाच्या पराक्रमाबरोबरच भारताची औद्योगिक आणि आर्थिक शक्ती ही असाधारण असायला हवी आहे, अन्यथा हे जमणार नाही. ही जी औद्योगिक प्रगती आपण अन्यत्र पाहतो ती त्या राष्ट्राच्या लष्करी सामर्थ्याचं गमक आहे, पाया आहे. त्यावरच त्यांचं लष्करी सामर्थ्य आणि शक्ती उभी राहिलेली आहे. उद्या मी जो विषय घेणार आहे प्रामुख्याने त्याचं सुतोवाच करून ठेवतो आपल्याला. ते असं की गेल्या 2000 वर्षाचा भारताचा इतिहास आपण पाहिला तर एक दुष्ट चक्र या राष्ट्रामध्ये फिरत असल्याचं आपल्याला